नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। काल पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये जयंत पाटील यांनी खूप महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यासाठी मला खरं तर त्यांचे आभार मानायचे आहेत की हाफकिन इन्स्टिट्यूट ही जगातली भारतातली एक जी अव्वल दर्जाची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये सर्पदंश झाल्यावर जे औषध द्यावं लागतं, ज्याला अँटीस्नेक व्हेनम म्हणतात, ते औषध देण्यासाठी निधी उपलब्ध नाही। किती मोठा विपर्यास आहे बघा। सरकारची एक योजना आहे ज्याच्यामध्ये जर सर्पदंशाने तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला 1 लाख रुपये मदत मिळते तुमच्या कुटुंबियांनी तुमच्या मृत्यूनंतर। पण सर्पदंश झाल्यावर जे औषध आपल्याला लागतं ते औषध बनवायला मात्र सरकारकडे पैसे नाहीत। तुम्हाला सर्पदंश झाल्यावर उपचारासाठीही कुठल्याही मदतीची तरतूद नाही। म्हणजे जर तुम्हाला सर्पदंश झाल्यावर मदत मिळवायची असेल तर तुम्हाला आधी मरावं लागेल आणि मग तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला ती मदत मिळेल। तर मला वाटतं की थोडासा या आमदार खासदारांच्या ऑपरेशन मधून वेळ काढून सरकारने हेही ऑपरेशन करावं। सर्पदंशामुळे दरवर्षी 50 ते 60 हजार लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो आणि हे सगळे शेतकरी असतात। शहरातल्या माणसाला सर्पदंश होत नाही कॉर्पोरेट ऑफिस मध्ये आणि एसी मध्ये बसलेला, शेतावर राबणाऱ्या माणसाच्या पायाला चावून त्याचा मृत्यू होतो आणि नंतर कुटुंबियांना कळतं की हा पाणी भरायला गेला होता आणि याचा मृत्यू झाला। तर आरोग्य मंत्र्यांनी काल विधान भवनामध्ये आश्वासन दिलंय की 1 आठवड्यामध्ये आम्ही या सर्पदंशाच्या औषधासाठी निधी देऊ। तर माझं मत आहे की या तमाम महाराष्ट्राने याचा फॉलोअप घ्यावा की 1 आठवड्यामध्ये हा निधी मिळतो की नाही आणि हे सर्पदंशाचं औषध हे हाफकिन बनवू शकतंय की नाही। धन्यवाद।